भुरात सारखा अपकमिंग यंगस्टर आम्हाला नवाळ्या गावामधून बघायला मिळतोय. सार्थक बाहेर गेला, श्रेयस बाहेर गेला, नवाळ्यामध्ये ऋतिक बाहेर गेलाय. आमच्या वाघोलीमध्ये आला प्रणव नाही दिसत आहे. आज बंटी इंग्लंडवरून परत आलाय आणि 26 तारखेला आल्यानंतर आज पुन्हा एकदा चांगली बॅटिंग त्याची बघायला मिळाली आहे. वसई तालुका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सन्मान्य प्रकाशजी पाटील साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. प्रकाशजी पाटील साहेब आपल्याला विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. प्रकाश पाटील साहेब आपल्याला विनंती आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हा. आपलं हार्दिक स्वागत. सामेदी ब्राह्मण क्रिकेट क्लब आयोजित सामेदी ब्राह्मण प्रीमियर लीग SBPL पर्व पहिला आणि SBPL मधील या पहिल्या पर्वामध्ये काही अशी व्यक्तिमत्व आहेत सामेदी ब्राह्मण समाजाच्या अंतर्गत त्याने समाजकारण म्हणा किंवा राजकारण म्हणा त्याच्यामध्ये विशिष्ट उंची गाठली आहे, प्रगती केली आहे. अशामधील एक वसई तालुका काँग्रेस नेते प्रकाशजी पाटील साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालं. पहिला चेंडू लॉफ्ट केला उंच हवेमध्ये, वाईडिश लॉंग ऑन मध्ये चेंडू निघून गेलाय. सीमा रेखा पार, प्रथमला नाही पकडता आलाय आणि हा चेंडू जात असताना प्रथम काय आहे चौकार षटकार, प्रथम काय आहे चौकार षटकार. येस इट्स अ 6. 6 धाबा. बघा ही शिस्त आहे, सगळ्यांना माहित आहे. बघा दोन्ही संघाचे प्रतिनिधी एक एक प्रतिनिधी आपण मंचावरती यायचंय, समालोचन कक्षामध्ये यायचंय. आर आर रेंजर्स आणि सुरेश जोशी सुपरस्टार. चला एक एक प्रतिनिधी लवकर पाठवा. शिनारचा हा चेंडू सबमरिंग आणि त्याच्यावरती कोणतंही उत्तर नाहीये. पंच मात्र वळत असताना सांगतात ही बघा आयोजन कमिटीच्या वतीने सांगण्यात येत आहे मॅच चालू होण्या अगोदर जर का आपला प्रतिनिधी नाही आला तर मात्र तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. हो चेंडू बॅटची एज घेऊन चेंडू खाली क्षेत्ररक्षक फलंदाज बाद. हर्षलला मैदान सोडावं लागते. पहिला विकेटचं पतन, पहिला हादरा टीम सुरेश जोशी सुपरस्टार या संघाला. थँक्यू टू जय. सामेदी ब्राह्मण समाजाचे उपाध्यक्ष सन्मान्य प्रकाशजी पाटील साहेब मंचावरती उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा सन्मान करत असताना सिद्धेश पाटील यांना आपण पाहतोय. धन्यवाद प्रकाशजी पाटील साहेब, आपल्या मनापासून आभार. आपण आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी आपण उपस्थिती नोंदवली त्याबद्दल आपणास विनंती आहे पुढे आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. SBPL मगाशी काही खेळाडूंची नावं घेतली, त्यामध्ये आमच्या वटारचा प्रथम सुद्धा आहे ज्याने टेनिस क्रिकेट मध्ये एक आपली वेगळी छाप सोडली आहे. सुप्रीमोच्या फ्लाइंग 15 मध्ये खेळण्याचा मान त्याला मिळाला होता मागील वर्षी खेळत असताना. अशी अनेक नावं आहेत आणि नवीन फलंदाज ऋतिक आलाय मैदानात आणि ऋतिक आल्यानंतर बघूयात कशा पद्धतीचा खेळ तो करतोय. अमयचं नाव सुद्धा विसरून चालणार नाही. वाघोलीचा एक वैविध्यपूर्ण गोलंदाज. बाहेरच्या दिशेने निघणारा चेंडू आणि हलकीशी एज कदाचित चेंडूने बॅटची घेतली होती परंतु यष्टिरक्षक चेंडूला पकडण्यामध्ये अपयशी झाले आणि त्यामुळे कदाचित हा झेल सुद्धा इथे सुटलाय आणि झेल सुटल्यामुळे धावफलकार ते धाबा 7 वरती थांबलेले आहेत. खूप मोठा कमबॅक आणि खूप मोठा पलटवार मी म्हणेल या पहिल्या षटकामध्ये झालाय. चिनारने जी गोलंदाजी केली त्या गोलंदाजीमध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि त्यानंतर मागील काही चेंडूवरती धाव काढणं डिफिकल्ट राहिले म्हणजे सोपं नाही राहिलं आणि त्यामुळे धाबा ओह क्या बात आहे. येस लाऊड अपील आणि ती अपील करत असताना यष्ट्यान समोर आढळल्यात. यॉर्कर डिलिव्हरी हाताळण्याचा प्रयत्न आणि
फलंदाज बाद. लेग बिफोर विकेट आणि कॉट साठी रिव्ह्यू नाही आहे, त्यामुळे फलंदाज बाद होईल. एक नंबर तुझी कंबर हाय, चाल शेकी शेकी हाय, किती सुंदर तुझं डिंपल, जे पाहिजे ते घे ते घे. एक नंबर तुझी कंबर हाय, चाल शेकी शेकी हाय, किती सुंदर तुझं डिंपल, जे पाहिजे ते घे ते घे ते घे ते घे. थँक्यू 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 डीजे. फलंदाज बाद झाल्यात आणि मैदानाबाहेर जावं लागतंय ऋतिकला. त्याची जागा करण्यासाठी मंदार मात्रे हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. RR रेंजर्स आणि सुरेश जोशी सुपरस्टार हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. सुरेश जोशी सुपरस्टार हा जो संघ आहे त्याने पहिल्या मॅचमध्ये खूप चांगला विजय मिळवला आणि तो इतका सोपा नव्हता, जितक्या सोप्या पद्धतीने तो विजय मिळवलाय. 47 धावांचा त्याने बचाव केला होता. आता सुद्धा त्या बचावाच्या भूमिकेमध्ये असतील. नाणेफेक जिंकल्यानंतर त्याने क्षेत्ररक्षण फलंदाजी स्वीकारली. क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केला RR रेंजर्सला, ज्या RR रेंजर्सने 66 धावांचं भलमोठं आव्हान उभं केलं होतं. बिलकुल आमच्या व्यासपीठाच्या समोर म्हणजे उजव्या बाजूला जर बघाल, उजव्या हाताच्या फलंदाजासाठी मिड विकेटचं क्षेत्र आहे, तिथे आयुष योगेश म्हात्रे याचा बॅनर आहे. विद्यमान आमदार राजनप्पा नाईक यांच्या जोडीला, आणि तिथं हार्दिक अभिनंदन दोघांचं लिहिलं, कारण सामेदी ब्राह्मण समाजाअंतर्गत होणारा पहिला आमदार म्हणून मान तो राजनप्पा नाईक यांना गेलाय. आणि पहिला असा खेळाडू जो या समाजाअंतर्गत खेळत असताना त्यानं अंडर-19 भारताचं प्रतिनिधित्व केलं. MCA मुंबई क्रिकेट असोसिएशनचं प्रतिनिधित्व, मुंबई क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व केलं. रणजी खेळण्याची त्यांना संधी मिळाली आणि त्याचबरोबरीनं सर्वात मोठी मानली जाणारी लीग जगभरातली ती म्हणजे IPL. या IPL मध्ये चेन्नई सुपर किंग या संघाच्या माध्यमातून खेळण्याची त्याला संधी मिळाली. वय वर्ष 17 असताना इतकी मोठी अचिव्हमेंट आणि इतकी मोठी उपलब्धी ही त्याच्या वाटेला आली आणि ही खरोखरच अभिमानास्पद बाब आहे. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 8 आणि 8 धावानंतर नवीन गोलंदाज प्रसाद उर्फ बंटी. गोलंदाजी मार्कवरती प्रसाद बंटी. मला अजूनही आठवतंय विकास पाटील चषकातली ती मॅच 3 ते 4 वर्ष जर मागे जाल तर त्यावेळेला ऋतिक नाईकच्या साथीनं ओपनिंग केलेली बंटीनी ऑन साईडला मारलेले ते लांबत लांब षटकार, आणि तो आज खास इंग्लंडवरून आला आणि त्यानंतर मात्र त्याला ही स्पर्धा खेळण्याचा मान मिळाला आहे. ओ येस, बॅटची एज मंदार बाद. मंदार मात्रे याला मैदान सोडावं लागतंय. अजून एका विकेटचं बटन. सुरेश जोशी सुपरस्टार संघाला लागलेला मोठा हादरा. थँक्यू थँक्यू थँक्यू. या एक गाण्याने वेगळं फॅड लावलंय म्हणून जो तो क्रिकेटच खेळायला लागलाय. नाही, आणि भारतामध्ये क्रिकेट हा एक वेगळा धर्म सुद्धा बनलाय आता. सो क्रिकेटची आवड असावी, खेळाचा छंद असावा, आणि तो छंद जर असेल तर आपण स्वतःचं काहीसं म्हणजे म्हणतात ना एक स्ट्रेस बस्टर म्हणून आपण या खेळाला म्हटलंय. बहुतांश मोठमोठ्या खेळाडूंनी म्हटलंय आणि त्यामुळे हा स्ट्रेस बस्टर खेळ आपल्या दर शनिवारी रविवारी आता तर ऑड डेजला सुद्धा बघायला मिळतो. अजिंक्य अज्जू मैदानाच्या आतमध्ये आला. बघा, अज्जूचे ब्लास्ट पाहिजे तसे बघायला मिळालेले नाही आहेत पहिल्या मॅचमध्ये, आणि आता त्याला ती बॅटिंग दाखवणं करणं गरजेची आहे. कारण जर का सुरेश जोशी सुपरस्टारला हा सामना जिंकायचा असेल तर किमान धावा 50 पार होणं गरजेचे आहेत, कारण समोरचा संघ तितका ताकदवर आहे. ज्यांनी या स्पर्धेमधील सर्वोत्तम धावफलक दाखवलं, 66 धावांची खेळी पहिली बॅटिंग करत असताना मागील मॅचमध्ये करून दाखवली होती, असा तो RR रेंजर्सचा संघ आहे. आणि प्रसाद बंटी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गमध्ये सज्ज होत असताना 8 वरती 3 दुसरं षटक मार्गस्थ आहे. हो द विकेट. यावेळेला चेंडूला
कव्हरच्या डोक्यावर इनसाइड आउट मारण्याचा प्रयत्न, बॅकफुटवर ते गेले ते जरूर, परंतु बॅटचा फेस ओपनच राहिला, तो लवकर क्लोज करू शकले नाही, त्यामुळे कदाचित हा फटका पाहिजे त्या ठिकाणी मारू शकले नाहीयेत. बॅटची कडा घेऊन चेंडू मागच्या दिशेने गेला, डिक्लेअरच्या रूपाने एक धाव धावफलकामध्ये ऍड झाली. खूप मोठी मेहनत हे इनिशिएटिव्ह लॉन्च करत असताना किंवा ही स्पर्धा भरवत असताना खूप मोठ्या वेळेचा त्याग केलाय सर्व आयोजन कमिटी मेंबर. यावेळेला सहज अगदी झेल काढून दिला, अशा प्रकारची स्थिती. चेंडू हातामध्ये जाऊन विसावला कव्हर पॉइंट मध्ये आणि फलंदाज बाद होत असताना मैदानात बाहेर जावं लागतंय. तन्मयला अजून एक हादरा सुरेश जोशी सुपरस्टार या संघाला. गोरी गोरी पोरी मम्मी रवते गौरी, गोरी गोरी पोरी मम्मी रवते गौरी, इस पोरी लाईन देते मन बंदरावरी, इस पोरी लाईन देते मन बंदरावरी. हेच काय तो सुरकेवाला सोकरान मी रवते. थँक्यू थँक्यू थँक्यू. जितेश नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. नऊ धाबा धावपलकरती 4 विकेट आलेले आहेत. खराब स्थिती म्हणजे अशा स्थितीमधून आता उभारणं गरजेचं असणार सुरेश जोशी सुपरस्टार या संघाला. चांगली गोलंदाजी खास करून प्रसादची या षटकामध्ये राहिली आहे. पहिलं प्रेशर पहिल्या षटकामध्ये जे बनवलं गेलं होतं त्याला कायम ठेवण्याचा प्रयत्न बंटी करतो. बाहेरच्या दिशेने काढण्याचा प्रयत्न, थोडासा साइड आर्म ही ॲक्शन बघायला मिळते. बाहेरून चेंडू आतमध्ये आणण्याचा प्रयत्न, फलंदाजाला चेंडूवरती येऊन खेळणं गरजेचं होतं. त्यावेळेला मात्र खडे खेळण्याचा मानस आणि त्यामध्ये आलेलं अपयश, त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता होतीये. शांत चित्ताचं वातावरण आहे आणि मगाशी जसं अज्जूने सांगितलं की निसर्गाच्या सानिध्यात नयनरम्य वातावरणामध्ये ही स्पर्धा पार पडत असताना आपल्याला दिसतेय आणि इथे काहीशी खेळण्याची मजा काय वेगळी आहे. डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, परंतु तो बनेल दर्शक. चेंडू निघून गेलाय सरळ लॉंग ऑफ सीम मारे गप्पार. 1 बाउन्स SBPL चौकार. सुपली सोन्याची रे सुपली सोन्याची, अशी बाराना वंदाची सुपली सोन्याची, अशी बाराना वंदाची सुपली सोन्याची, अशी थँक्यू जे बंटीच्या अगेन्स्ट केला हल्ला आणि हल्ला करत असताना काही प्रमाणामध्ये कल्ला करण्याची संधी डगआउटमध्ये मिळाली आहे सुरेश जोशी सुपरस्टार या संघाला. कुणालने आल्यानंतर काय संदेश दिला ते सुद्धा बघावं लागेल. बंटीचा पुढील चेंडू 13 वरती 4, लास्ट बॉल. डाऊन द ग्राउंड पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग फॉलो थ्रू मध्ये. बघा कशा पद्धतीने चेंडूला अडवलंय आणि कोणती धाव न येत असताना जितेश याने कॉल दिला अज्जूला की थांबा. यानंतर खूप सारी वेळ आहे, 2 षटकं संपलीत आणि 2 षटकं संपत असताना 13 वरती 4 ही सद्यस्थिती सुरेश जोशी सुपरस्टार या संघाची. अजून येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत. बघणार आहोत त्या 12 चेंडूमध्ये कशा पद्धतीचा खेळ होतोय. नवीन गोलंदाजी मार्कवरती प्रथम. बघा दुसऱ्या बाजूला आपण RR रेंजर्सची जर का साईड बघाल तर तुम्हाला त्यांचे जे काही खेळाडू प्रथम बंटी कुणाल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मिडविकेटच्या दिशेने चेंडू जातो. एक क्षेत्ररक्षक आहे तिथे, जोपर्यंत चेंडू आडेल तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. आणि असे काही नावं ज्या नावाला तुम्ही जर का ज्या फॉर्मॅटमध्ये बघाल किंवा समाजांतर्गत बघाल तर एक प्रॉपर प्लेयर म्हणतात ना, त्यातले हे प्लेयर आहेत. आणि त्यामुळे गोलंदाजीमध्ये तितकी चांगली गहराई आहे. त्यांच्यासमोर अटॅक करणं, धावा बनवणं तितकं सोपं नाही आहे. परंतु दुसऱ्या बाजूला अज्जू आहे. अज्जू कोणत्याही गोलंदाजाला बारडं जाणतात, त्याच्यासमोर धावा बनवणं जाणतात.
चेंडू मागे निघून गेला. एका धाब्यासाठी डिक्लेअरच्यावर पण एक धाव येईल. यष्टरक्षक चुकतायत त्यामुळे तिथं 22 पण एक धाव मिळतीये. सिंगल धावफलकामध्ये ऍड होईल. त्यामुळे अज्जूला तो खेळ आठवावा लागणार आहे जो खेळ ज्यावेळेला आडवी विकेट असायची त्यावेळेला त्याने केलाय. आणि तरच जिथे धावफलकाचं ते एक डोंगर दिसेल किंवा ते समाधानकारक धावफलक बघायला मिळू शकतं. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन प्रथमने केला आणि ते करत असताना बॅटची वरची कडा घेत असताना चेंडू यष्टरक्षकाच्या वरून गेलाय. एका धाब्यासाठी सिंगल येते. एकाने तितकासा काही फरक पडणार नाहीये. सिंगलने पुढे गेलं तर इथून 9 धावा ऍड होतील. 9 धावा ऍड झाल्यानंतर 25-26 या धावांपर्यंत धावफलक जाऊन पोहोचेल. चला बॉल द्या. ज्या वेळेला 25-26 धावा बनतील तर 24 चेंडूमध्ये त्या धावा तितक्याशा मोठ्या नसणार आहेत. म्हणून किमान 3 मोठे फटके तुम्हाला दाखवावे लागणार आहेत येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये. आणि त्याच्यासाठी कोणावरती कधी कुठे प्रहार करायचं याचं प्लॅनिंग तुमच्याकडे असणं गरजेचं. विदाऊट प्लॅनिंग सध्या तरी तुम्ही मॅच जिंकणं शक्य नाही. ओ क्या बात आहे. सरप्राईज करणारी डिलिव्हरी. गुडलेनवरून ज्या पद्धतीने चेंडूने उसळी घेतली आहे पूर्णपणे सरप्राईज झाले जितेश. आणि त्यामुळे कोणतीही धाव येत नसताना निर्धाव चेंडूची सांगता होतीये. चांगली गोलंदाजी प्रथमने आतापर्यंत केली. त्याचा ना आयकॉन म्हणून खूप चांगला खेळ राहिला. ऑन साइडला चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेलची संधी, झेल टिपलाय. शार्दूलने कोणतीही चूक केली नाही आणि फलंदाज बाद होत असताना मैदानाबाहेर जावं लागते जितेशला. थँक्यू डीजे. जितेश बाद झाले. त्यांची जागा घेण्यासाठी आता श्रेयस मैदानाच्या आतमध्ये आलेत. आणि हा 5वा झटका टीम सुरेश जोशी सुपरस्टार या संघाला लागतोय. 16 वरती 5 आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकामधील. बाकी आतापर्यंत या षटकामध्ये 3 धावा खर्ची केल्या त्या प्रथमने. 5 चेंडू हाताळत म्हटल्यानंतर त्यामध्ये एक विकेट सुद्धा आलेली आहे. समोरच्या दिशेने खेळायचा होता चेंडू इनसाइड आउट हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, परंतु बंटी दूरवर थांबेल आणि चेंडू निघून जातोय सीमारेखा पार. वाईड इश लॉंग अपच्या क्षेत्रामध्ये जातोय हा चौकार. थँक्यू. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू निघून गेला होता. खूप चांगला आणि गरजेचा चौकार आलाय. हार्दिक तयार आहे का? यानंतर होणारी मॅच आणि त्याचा टॉस केला जाणार आहे. तर मी विनंती करेल संजीवनी सिनर्जायझर्स आणि त्याचबरोबर त्यांच्या समोर खेळणारा संघ द सामवेद या दोन्ही कर्णधारांना विनंती आपण नाणेफेकीसाठी या. नाणेफेक केली जाणार आहे. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज. चला इतका वेळ नाही आहे. 15 मिनिटांमध्ये तुमची 3 षटकं जरी झाली तर तुम्हाला 15 मिनिटाच्या वरती गेल्यास एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. त्यामुळे आपण जास्त वेळ नाही घेणार याची काळजी घ्या. रोहितच्या हातामध्ये चेंडू आणि स्ट्राईक एंडवरती अज्जू असणार आहे. बघा अज्जूला स्वतःला या हंगामामध्ये दाखवून देण्याची ही खूप मोठी संधी आहे. सुवर्ण संधी मी म्हणेल. कारण इथे जर का अजूनही 2 ते 3 मोठे फटके मारले तर चांगल्या स्थितीमध्ये स्वतःला नेऊन ठेवेल सुरेश जोशी सुपरस्टार्स टीम. आणि त्यामुळे ते मोठे फटके आता येतात की रोहित आपला दमखम दाखवतो हे पाहावं लागणार आहे. इनसाइड आउट चेंडू उंच हवेमध्ये आणि सरळ आमच्या समालोचन कक्षाच्या डोक्यावरती येऊन चेंडू थांबलाय. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. इनसाइड आउट खेळला गेला हा फटका आणि इतका उंच गेला आणि इतका लांब गेला की त्याला जरी तुम्ही 8 धावा दिल्या असल्या तरी सुद्धा कोण काही बोललं नसतं. पण शेवटी 6 धावा षटकार आणि या 6 धावा ऍड झाल्यानंतर आता अनोखं दडपण रोहित वरती असणार आहे. अज्जू आपली पावर दाखवायला लागलाय. आडवा बॅट. हो व्हाट अ शॉट. बॅट मधून ज्या पद्धतीने आवाज आला त्या आवाजाला बघता चेंडू मैदानाच्या आतमध्ये थांबायला असं कोणालाही वाटलं नाही. वाईड इज लॉंग ऑन सीमारेखा पार. चेंडू निघून जात असताना येत आहेत 6 धावा. SBPL षटकार. थँक्यू डीजे. नाही डीजे
या कोरोटी गावात काय वाजत गाजत नाही तर षटकार चौकारांची आतिषबाजी आता आपल्याला बघायला मिळते SBPL दरम्यान. SBPL सीझन 1 षटकार आला, 6 धावा आल्या, बॅक टू बॅक 2 6 आणि अज्जू आता आपल्या त्या रंगामध्ये आला असं म्हटलं तरी सुद्धा वागो ठरणार नाही. इनसाइड आउट चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेलची संधी. हो वाडा कॅच, मितेशनं टिपलाय झेल, संपलाय अज्जूचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन. या सोन्याचं बाशिंग लागीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लागीन देवाचं लागत. धन्यवाद डीजे. कशा पद्धतीने अजून बाद झाले बघा. लगातार 2 षटकानंतर धावफलक जाऊन पोहोचले 32 वरती 32 रन्स आफ्टर दॅन 6 विकेट 3.3 ओव्हर. आता 3 चेंडूचं अजूनही खेळणं शिल्लक आहे. असं असताना रोहित मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 2 षटकार आलेत परंतु येण्याची वेळ थोडीशी चुकली आणि खूप थोडंसं उशीर झाल्यासारखं वाटत होतं. परंतु म्हणतात ना देर से आहे पर दुरुस्त आहे, देर से आहे पर दुरुस्त आहे. परंतु ही दुरुस्ती कितपत समाधानकारक आहे हे सुद्धा पाहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये रोहित मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि रोहित मैदानाच्या आतमध्ये येत असताना काय मनामध्ये विचार आहे किंवा काय संदेश टीम कडून देण्यात आलाय हे आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. रोहित हलकसं प्रेशर रिलीज करत असताना, कारण 2 लगातार षटकार आले होते. फॉल लाईन टाकण्याचा प्रयत्न, शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न आणि त्या चेंडूला लांबून छेडखाणी करण्याच्या प्रयत्नामध्ये एक धाव मिळेल डिक्लेअरच्या रूपाने. सिंगल धाव्याने धावफलक 33 वरती जाईल. अजूनही 2 चेंडूचं खेळणं शिल्लक आहे. चला दोन्ही कर्णधार आलेत का? हो, बाहेरच्या दिशेने निघून जातोय चेंडू. परंतु बघा पदेल आली त्यामध्ये खूप मोठी उणीव भासली आहे. म्हणजे प्रत्येक ज्या वेळेला कोणताही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला त्याने फुटवर्क तितका चांगला दाखवलेला नाही आहे. पट्ट्यामध्ये आल्यानंतरच प्रहार करताना दिसल्यात. आणि या खेळपट्टीवरती खेळताना जर का तुमच्याकडे तो फुटवर्क नाही आहे, तुम्ही जर का प्रत्येक चेंडूच्या अकॉर्डिंग नाही खेळणार तर धावा तितक्या प्रमाणात नाही येणार आहेत. बघा पुन्हा एकदा उजव्याष्टीच्या बाहेरचा चेंडू, फ्रंट फूट बाहेर काढला आणि त्यानंतर कबच्या डोक्यावर खेळण्याचा मानस जरूर दाखवला. त्याचा काही फायदा झालेला नाहीये आणि रेफर केलं गेलंय रिव्ह्यू साठी. चॅलेंज केलं पंचाच्या निर्णयाला. बघूयात वाईट आहे की नाही. अंपायर्स थर्ड अंपायर, फोर्थ अंपायर. अंपायर्स कृपया थर्ड अंपायरनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. रिव्ह्यू घेतलाय थर्ड अंपायर. अंपायर्स कुठे असतील त्यांनी लगेच यायचं आहे. एक रिव्ह्यू घेतलाय तो फक्त चेक करा. चला दोन्ही कर्णधार या. हार्दिक, कौस्तुभ. दोन्ही कर्णधार या. संजीवनी शेनरजायझर्स आणि त्यांच्या समोर द सामवेद दोन्ही कर्णधार आलेले आहेत. मी विनंती करेल
विवेकजी नाईक यांना की आपण नाणेफेकीचा कौल करून घ्यायचंय. चला कौस्तुभ. इट्स वाईड. येस सर. इट्स वाईड. मॅचला चालू करायचंय. धावपलकरती धावा या वाईड नंतर जाऊन पोहोचला 34 वरती. 34 वर 6. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. येस इट्स वाईड. थँक्यू. आणि शेवटचा रोहितचा चेंडू बघूयात कशा पद्धतीने खेळला जातोय. आता खूप सारा वेळ गेल्यानंतर या चेंडूवरती काय मोठा फटका बघायला मिळेल का, एक अशी उमेद जागी होईल का. हो हो, यावेळेला उसळी घेणारा चेंडू शॉर्ट बॉल आणि त्याच्यावरती कोणतंही उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. असं असताना निर्धाव चेंडूची सांगता होतीये. ओव्हर संपली आहे. 4 षटकं संपलीत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटच्या चेंडूवरती विकेट आली. 33 वरती धावफलक थांबलं. 34 वरती थांबलं आणि 35चं लक्ष ठेवलं गेलंय त्या RR रेंजर्स या संघासमोर. चला त्वरित सुरेश जोशी सुपरस्टार संघ आपण मैदानात त्वरित दाखल व्हायचंय. मंदार मात्र्यान टीम आपण त्वरित मैदानात दाखल व्हा. नाणेफेकीचा कौल झालाय आणि यानंतरच्या मॅचचा तो नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर संजीवनी सिनर्जायझर्स या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं द सामवेत या संघाला. सो ती सुद्धा मॅच बघण्यासारखी असणार आहे आणि मला वाटते ती नॉकआउट मॅच असेल. जिंकणं दोन्ही संघांना गरजेचं आहे. त्या अगोदर चालू असले 2 विजयी संघांमधील ही मॅच आणि या मॅच मध्ये कोणता संघ बाजी मारतोय येणारी काळवेळ आपल्याला सांगेल. 35 धावांचा पाठलाग, 35 धावांचा बचाव. या ऐकूयात तुकाराम मांगेलकर यांच्या मुखातून या येत्या इनिंगचं वर्णन. धन्यवाद. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण सामवेदी ब्राह्मण क्रिकेट प्रीमियर लीग SBPL 2025 मध्ये सहर्ष स्वागत. 2 विजेत्या संघामधली भिडण, 2 विजेत्या संघामधली लढत आपण जी अनुभवतोय. 34 धावा केल्यात, 35 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो टीम RR रेंजर्स या टीमला धावांचा पाठलाग करायचा आहे. आता बघूया ती कशा पद्धतीने पार होते. पुढचा मॅच तितकाच महत्वाचा आहे. पहिला सामना ज्या संघांनी गमावलेला आहे द सामेत चा संघ आणि संजीवनी
या दोन संघांसाठी आता ती डू और डाय वाली रेड आहे या सामन्यामध्ये. म्हणजे एलिमिनेटर आहे ना तो डू और डाय वाली रेड आहे. त्या डू और डाय वर रेड मध्ये तुम्हाला अप्लाय करावा लागणार आहे. मागे झालेल्या चुका काही मिस्टेक तुम्हाला दुरुस्त कराव्या लागणार आहे. तर जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. टीम सुरेश जोशी सुपरस्टार आपण लगेच मैदानावरती उतरा. डीजेच्या दिशेने जाऊया. एक हलकी दिशेतून ऐकूया आणि येऊया पुन्हा एकदा SBPL 2025 मध्ये 35 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो टीम RR रेंजर. झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला. अरे काट कुठं वाट म्हणजे पोचती त्याला. रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. त्या सेफ झोनच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करणार आणि बघूया तो कुठला संघ असणार आहे. RR रेंजर्स आणि दुसऱ्या बाजूला सुरेश जोशी सुपरस्टार चा संघ आहे. 35 धावांचा पाठलाग करायचा आहे. असंही शाळेमधल्या आपल्या परीक्षा संपल्यात आणि प्रत्येकाला आता रिझल्टचे वेळ लागल्यात. 35 मार्क मिळाले का पास होतो. इथे फुल पास व्हायचा आहे. पहिला चेंडू अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, शरीरावरती चेंडू आदळलाय. लेगबाईचा इशारा होता. रोहित ज्यानं मागच्या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती ते आता पहिले षटक हाताळतायत. तर जोडी मैदानावरती जर आपण पाहिलं तर रोहित आहे आणि प्रसाद. आता स्ट्रायकरला रोहित आहे. दोन रोहित आहेत. बघूया कोण हिट ठरतोय कोण हिट जपतोय. रोहित टू रोहित. फुल लेन डिलिव्हरी खेळण्याचा प्रयत्न होता जो पर्यंत ऑफ साईडला जाईल. चेंडू बॅटच्या खालच्या टोकाला लागलाय आणि जसं आम्ही उल्लेख केला होता 35 मार्क म्हटलं की काठावर पास. आता या मॅच मध्ये 35 धावा करून फुल पास व्हायचा आहे. डिस्टिंक्शन मिळणार आहे. 35 धावा केलं तर डिस्टिंक्शन देखील मिळणार आहेत. असा सामना आहे. इनसाइड आउट थोडीशी जागा बनवली आणि जागा बनवताना चेंडू केलाय 1 बाउन्स की षटकार. बघूया पंचाने इशारा आलाय. इट्स 4 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. थँक्यू. बघा फुलरला डिलिव्हरी थोडासा पुढचा पाय मागे सारला त्यानंतर जागा बनवली. बिलकुल नालासोपाऱ्यावाल्यांना माहिती आहे जगा मिळती नाही जगा बनानी पडते. लोकल मध्ये सकाळी तसंच आहे. गर्दीमध्ये शिरायचं गर्दीमध्ये घुसायचं जागा पकडायची आणि तीच जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चौकार. आता पुढे येऊन गेल्या टॉप हेड लागलाय. अजू चेंडूच्या खाली जेल सुटलाय. फार उशिरा रिॲक्ट केलं गेलं होतं. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता पण ते चर्चा चालले. आता रोहित तेच थोडा नाराज आहे. असा फुलटा चेंडू मी मिस कसा केला ते वारंवार तो सांगतोय की स्वतःला सांगतोय भाई ये मैंने मिस किसा किया. वाव कसं असं होते कधी आपण जास्त एक्साइटमेंट असते आपल्यामध्ये. प्रसादने मिस केला होता मागचा चेंडू. मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चांगली गोलंदाजी म्हणून तर रोहितचा उल्लेख केला होता. आता मराठीमध्ये रोहित म्हणजे टीमचं हित आहे.
टीमला काय पाहिजे, चांगलं काय पाहिजे, चांगलं पाहिजे, विकेट पाहिजे. ओ गरज नव्हती, पहिला उडी घेतली आणि उडी घेताना थोडासा बॅलन्स गेला तुमचा. रेग्युलेशन कॅच होता. जर आपण रिप्ले पाहिला तर कदाचित लक्षात येईल बघा डिबीनच्या स्क्रीन वरती. गरज नव्हती, उडी 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 जाय, गरज नव्हती. या षटकामध्ये 2 झेल सुटल्यात. हे हाफ चान्सेस आहेत, हाफ चान्सेस तुम्हाला कन्व्हर्ट करायचे आहेत. स्कोर बोर्ड तरी नजर टाकूया. 9 धावा पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा दाखल 9. 18 चेंडूचा खेळ. 18 चेंडू मध्ये 26 धावा करायचे आहेत. ते हाफ चान्सेस आपण बघूया. ज्यावेळेला झेल सुटले अशा सामन्यामध्ये जेव्हा तुम्ही कमी धावसंख्या डिफेंड करतात, 34 धावा डिफेंड करायच्या, त्यावेळेला प्रत्येक कॅच, प्रत्येक झेल हा महत्वाचा आहे. हर एक मोमेंट जरुरी आहे. तन्मय नाईक मागचा मॅच आपण जर पाहिला तर फक्त 1 धाव खर्च केली होती. मागचा सामना ज्या तन्मयनं आपल्या टीमच्या बाजूने आणला होता, असंच पहिल्या षटकामध्ये धावा केल्या होत्या. 14 धावा तिथेही गेल्या होत्या. त्यानंतर केलेलं कमबॅक आपण पाहिलंय. तन्मय गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, स्टंपिंग केलं. स्टंपिंग मागे मंदार आहेत आणि मंदारनं बघूया विजयाचं दार उघडलंय का. मंदारनं केलं स्टंपिंग. पहिला विकेट, पहिला गडी बाद. थँक्यू. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. पुढे डान्सिंग डाऊन द विकेट. डान्स केला, डान्स तुम्ही केला, पण डान्स प्रतिस्पर्ध्याला दिला. मंदारला बघा सुंदर सुंदर यष्टीरक्षण केलेलं आहे आणि बरोबर क्विक रिस्पॉन्स पाठवला होता. या विकेटनं बघूया मॅच मधला रोमांच येईल का. फार पूर्वी एक नाटक आलं होतं, बिघडलं स्वर्गाचं द्वार. आता बघूया या एका विकेटनं उघडणार का द्वार, विजयाचं दार उघडणार का. मागे मंदार आहे, मंदारनं झेल टिपलाय आणि मंदारनं झेल टिपताना बघूया ते विजयाचं दार थोडंसं हलवण्याचा प्रयत्न केलाय. किरकिर झाले, थोडंसं विजयाचं दार उघडलं. आता एक्साइटमेंट आहे. बाहेर प्रेक्षक वर्ग आहे. सूरज जोशी सुपरस्टारला सपोर्ट करणारा जो प्रेक्षक वर्ग आहे, जो खाली बसला होता तो आता उभा राहिलाय आणि काही जो उभा प्रेक्षक वर्ग आहे ना तो टाचेवरती आलाय. आता एक्साइटमेंट आहे. न्यू बॅट्समन नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय. सचिन स्वतः कर्णधार ॲज अ कॅप्टन रोल निभावायचा आहे. पण तन्मय नाईकची गोलंदाजी आपण पाहिलेली आहे. ज्या तन्मयतेनं, ज्या विश्वासानं त्यानं कॅप्टनला सांगितले ना की दुसरं षटक मी हाताळतोय, महत्वाचं षटक आहे हे. महत्वाचं षटक हाताळण्यासाठी तन्मय नाईक. सचिन ऑन स्ट्राईक. बघूया पहिल्या चेंडूवरती विकेट आलाय. तन्मय तू सचिन फुलर लँड डिलेवरती अलॉंग द ग्राउंड चेंडूला ड्राईव्ह करतोय. चेंडू झालाय लॉंग ऑन रिजन मध्ये फील्ड केला जाईल. त्या एका विकेटनं इथून काय झालंय, पाण्याची व्यवस्था आहे, त्याच्यावर एनर्जी ड्रिंक पण आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी त्या विकेटनं आले. एनर्जी ड्रिंक ठेवले तिकडे, ग्लुकॉन डी आहे, ग्लुकॉन सी आहे, काही का एनर्जी ड्रिंक देखील आहेत, पण त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी त्या विकेटने आलाय. तो विकेट जे आलाय त्या विकेटनं थोडीशी एनर्जी फ्लो झालाय, उत्साह या मॅच मध्ये आलाय. अकूट टप्प्यात चेंडू खेळण्याचा प्रयत्न, टॉप एज लागलाय. क्षेत्ररक्षक थोडस दूरवरती होते, जोपर्यंत पंच इशारा करतील डिक्लेअर झोन. 1 धाव आणि एका धावाने धाव फलक जाऊन पोचले. 1-1-11 11. एक गडी बाद, 11 धावा धाव फलकावरती आहेत. हॅलो, जयमुनी सहकारी पडीचे आता माजी अध्यक्ष सांगेन संजू मात्रे यांचं आगमन झालं. मी त्यांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. संजू मात्रे, त्याचबरोबर आमचे मोहन, त्यांनी पण व्यासपीठावर यायचं आहे. संचालक, माजी संचालक व समाजाचे सदस्य दोघांनी व्यासपीठावर यायचं आहे. कुमार नाईक, संजू मात्रे आणि मोहन यांचं स्वागत करायचं आहे. नक्कीच पाहुण्यांची मांदियाळी बघितली तर आज व्यासपीठावरती येते. आपल्या समाजाप्रती केलेलं कार्य, प्रत्येकाचं योगदान आहे आणि आज सर्व प्रतिष्ठित व्यक्ती व्यासपीठावरती आल्यात. ओ फसवलं होतं, फसाय आहे. मंदारचं सेलिब्रेशन बघा, त्या एअर मध्ये, त्या हवेमध्ये आणि त्या टॉस ऑफ डिलिव्हरी फसवलंय आणि बिग विकेट. हॅड मध्ये म्हणतात जोर का झटका धीरे से लगे, पण जोरात लागलाय.
जोरात लागलाय, जोर का झटका, जोरात लागलाय, दुसरा विकेट, गडी बाद झालाय. रिप्ले बघा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, लाईनला मिस केलं, पाठीमागे मंदार होते, पहिला त्यांनी मिस केलं काय पाहिलं, पण हातात बॅट सुटली तिथून आणि हा गडीबाद झालाय. 1-1-11 11 धावा धाफलकावरती आहेत. शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे, दुसऱ्या षटकात येईल. धावा आहे धाफलकावरती 11. 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 24 धावा करायच्या आहेत. 13 बॉल 24. हे षटक धनमयनं 2 धावा, फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि महत्वाचे विकेट देखील प्राप्त झालाय. आता प्रथम आहेत, भरपूर आशा, अपेक्षा, आकांक्षा, एक्सपेक्टेशन आता प्रथम वरती आहेत. हे बॅटल आहे तन्मय नाईक वर्सेस प्रथम. ही झुंज आहे एकमेकांसमोर, बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. अकुटाप्याचा चेंडू पाठीमागे गेला, कटकाण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग, पॉइंटला फिल्डिंग, पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचा आहे. पॉइंटला चांगले क्षेत्ररक्षण झाले, टाळ्यांचा गजर. सुरेश जोशी सुपरस्टार यांच्या डगआउट मध्ये आलाय. या षटकामध्ये आल्या 3 धावा, 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावलकावरती 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 23 धावा करायचे आहेत. एक हलकीशी धून ऐकूया आणि येऊया. SBPL 2025 मॅच रंगलाय. 12 बॉल 23. चढ़ा है रंग चढ़ेगा, बैंड बजा है बैंड बजेगा, जश्न चला है जश्न चलेगा. धन्यवाद डीजे. संजीवनी परिवारचे अध्यक्ष आनंद पाटील यांनी कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. आनंद पाटील त्यांनी मंचावर यायचं आहे. आनंद पाटील. थँक्यू. बँड बाजा 12 सर्व आलेत आणि त्यांच्या जोडल्या पाहुणे देखील आलेत. पाहुण्याचं देखील सहर्ष स्वागत आहे. 12 चेंडू 23 धावा. पण वेळ का घेतात? वेळेचा खेळ वेगळा आहे, वेळेचं गणित वेगळं आहे. 12 चेंडू 23 धावांची आवश्यकता आहे. ऑफस्टंपच्या बाहेर पडला, बाहेर गेला, पण सांगताय जास्त बाहेर गेला. व्हाईट बॉलचा इशारा. बारा चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता असताना पहिला चेंडू आलाय स्वेअर. व्हाईट बॉलचा इशारा, व्हाईट चेंडूचा इशारा होतोय. 12-22. तर नालासोबरवरनं चर्चगेटला की नालासोबरनं विरारला ट्रेन पकडायची आहे. फुलर लेन होता. लोल फुलटो चेंडू हलक्या हाताने खेळलाय. सेन्सेबल खेळणं तेही गरजेचं आहे, माहिती आहे, महत्वाचा सध्या रोल आहे. ऋतिक धावा धापलकावरती 14. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 11 चेंडू मध्ये 21. 1-1-2-1. हवे चेंडू आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. अजून एक विकेट, अजून टिपलाय झेल, अजून एक विकेट, गडी बाद. हॅलो युट्यूब समालोचन कक्षाजवळ कॅमेरा मारायचा आहे. युट्यूब संजीवनी परिवाराचे आनंद पाटील येथे उपस्थित आहेत. संतोष म्हात्रे त्यांचं स्वागत करतील. आनंद पाटील यांचं धन्यवाद. आनंद पाटील. नक्कीच पाहुण्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. अजू यांनी टिपलाय हा झेल, महत्वाचा विकेट. बॅटल मोठा होत चाले. सुपरस्टार आपले सुपरस्टार एक दाखवत असताना रेंज थोडीशी कुठेतरी हरवलेली आहेत. ती पुन्हा एकदा तुम्हाला गवसावी लागणार आहे. आता नवीन फलंदाज शार्दूल, मागच्या मॅचचा हिरो. मागच्या मॅच मध्ये 29 धावांची खेळी ज्यानं केलेली होती तो खेळाडू आलाय 5व्या क्रमांकावरती आलाय. मागच्या सामन्यामध्ये शार्दूलने केलेली 29 धावांची खेळी आपण पाहिले, तो आता मैदानावरती आलाय. पण मॅच बघा, इक्वेशन बघा. 10 चेंडूचा खेळ आहे आणि 10 मध्ये करायचे 21. 10 चेंडू 21 धावा रंगलेला मॅच. पुढे येऊन केला, बॅटला लागला, स्पर्श झाला, विकेट. मंदार न टिपलाय हा झेल. विकेट गॉन.
हा मॅच पण तसा 13 करू गिन 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 हा मॅच पण 13 मेरावाला आहे. 13 मेरावाला मॅच आहे. कधी पारडं जाते सुरेश जोशी सुपरस्टार कडे, कधी जातं RR रेंजरच्या बाजूनं. मागचा मॅचचा हिरो परतलाय पण आता नये हिरो की तलाश होगी. नवा हिरो पाहिजे RR रेंजर्स. अमिश अपू या नावाने परिचित असा खेळाडू. आता अमिश आपको फिनिश करना है, इस मैच को आपको फिनिश करना है. कारण अमिश आहे तुला फिनिश करायची आहेत. पण दुसऱ्या बाजूला गोलंदाज तोही कमाल करतोय. आता इक्वेशन बघणं गरजेचं आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू मध्ये करायचे 21 21. 9 चेंडू ऋतिक आहे. ऋतिक आहे तर टिडिंग टिडिंग टिंग टिडिंग टिडिंग होणार का? ऋतिक आहे, ऋतिक आहे तर टिडिंग टिडिंग होणार आहे. आणि त्यानंतर टाळ्यांचा गजर देखील आलाय, टाळ्यांचा आवाज आलाय. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडू मध्ये करायचे आता 21 21. या 2 चेंडू पैकी एका चेंडूवरती एक मोठा फटका पाहिजे. स्कोरबोर्ड जर RR रेंजर तो आर पार वाला खेळ खेळायचा आहे तर एक मोठा फटका पाहिजे. तर 2 चांगले चेंडू, 2 चांगले चेंडू ऋतिकला देखील हाताळायचे आहेत. इतका प्रेक्षक वर्ग आहे पण सध्या पिन ड्रॉप सायलेंट आहे. कोणी सेलिब्रेशन करत नाही. अर्ली सेलिब्रेशन नाहीये का? त्यांना माहिती आहे मॅच या बाजूला त्या बाजूला जाऊ शकतं. 8 चेंडू 21 धावा. हलक्या हाताने खेळलाय. दिशा दिलेला हात चेंडू. 1 धाव, 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. आता 7 चेंडू 20. आणि जर आपण पॉइंट रिजन मध्ये बघितलं तर क्षेत्ररक्षक तिथे आहेत रुमाव आणि ते सांगतात भाई ज्यादा घाई नाही करणार आहे, घाई करायची नाहीये. 7 चेंडू 20 धावा. 7-20. मॅच होता कुठे आला कुठे, मॅच फिरला कसा? ती तन्मय नाईकचं दुसरं षटक. 18-26 चा मॅच होता. 18-26च्या मॅचला मागच्या 11 चेंडूवरती 6 धावा झाल्यात. 11 चेंडूवरती फक्त 6 धावा आल्यात. आता प्रत्येक जण बरोबर टाचेवरती उभा आहे. टाचे महत्वाचा चेंडू आहे, महत्वाचा चेंडू. एक सिक्सर पाहिजे, किमान चौकार, किमान चौकार. नाही जाणार, नाही जाणार. डॉट बॉल, डॉट 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 डॉट. या 2 ओव्हरनं कमाल केलेली आहेत. खेळ संपला 3 षटकांचा. धावा आहे दाबलकावरती 15. शेवटचं षटक बाकी आहे. शेवटच्या षटकामध्ये अजून 2 षटका ठोकले होते. आता किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त खेळ करायचा आहे. 6 चेंडू आणि धावा करायच्या त्या 20. एक हलकीची धून ऐकूया आणि येऊया सामवेदी ब्राह्मण क्रिकेट प्रीमियर लीग अर्थात SBPL 2025. 6 चेंडू 20 धावा. खुशबू लुटा दे, कहाँ खुली, हाँ खुली, जुल्फ बता दे, अब उसका पता दे, जरा मुझको बता दे, मैं उससे मिलूंगा, एक बार मिला दे, यार मिला दे. थँक्यू. 6 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे. 6-20. आणि कंपॅरिझन जर पाहिलं ना तर 3 षटकांचा खेळ संपला होता तेव्हा सुपरस्टार होते 20 वरती आणि पाटला करताना रेंजर आहेत 15 वरती. 5चा फरक आहे. अजून ठेकलेले तर 2 षटकार, आता 3 षटकार ठोकायचे आहेत. शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज जितेश. स्ट्रायकरला फलंदाज रेडी होत आहेत. अमेश नेक्स्टमच्या बाहेर आहे, बाहेर आहे, बाहेर आहे, बाहेर आहे. वाईट बॉल. आता 6-19. प्रत्येक जण त्याच्या इन्व्हॉल्व झालाय, मॅच मध्ये इन्व्हॉल्व झालाय. काहीकांचे हात बरोबर मोकळे आहेत, काहीकांच्या हाताची घडी आहे, काहीकांच्या हाताचे बोट तोंडामध्ये गेल्यात. नख कुरतडणार आहे पण आज शनिवार आहे, आज नका कुरतडू. आज सॅटरडे आहे, रविवार आहे उद्या. नख कापणं, केस कापण्यासाठी आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. स्ट्राईक रोटेट करायचे आणि ते बाद झाल्यात. पंच सांगतील बाद तर झाल्यात. परतावा लागले. अमिशला स्ट्राईक पाहिजे. फलंदाजाला धाबाच्या स्वरूपात गडी बाद झालाय. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 5 चेंडू मध्ये करायचे त्या 19 धावा. हलकेशी धून ऐकूया आणि येऊया 35चा पाठलाग आहे. 5 बॉल 19. मैं हूँ खलनायक. थँक्यू.
प्रथम ऑन स्ट्राइक, प्रथम उम्मीद की किरण जागी है, आशेचा किरण, उम्मीद की किरण प्रथम आहे. पण दुसऱ्या बाजूला जितेश यशवण आहे. 35चा पाठलाग करायचा होता. आणि आता ही कहाणी कशी आली माहिती का, 34 धावा केल्यात. कधी कधी काय असतो की ज्यावेळेला पहिली 8वी पर्यंत असतो एकाच मार्क देतात आणि त्यावेळेला सांगतात बाबा वर घेतला किंवा पास केला. आता तीच कहाणी आता फिल्डिंग करणाऱ्या टीमची आहे. RR च्या अगेन्स्ट खेळताना सुरेश जोशी सुपरस्टार वर्सेस रेंजर. लेग स्टंपच्या बाहेर अजून एक आहे. एक तर पाठीमागे गेल्या पंचांचा वाईड आहे, डिक्लेअर आहे, 2 धावा आहेत. आता कहाणी बघा, मॅच टाईट, त्यामध्ये वाईड, मॅच टाईट आहे. असंही कपडा धुण्यासाठी टाईट वापरतात, सबसेक्शनला वापरतात, रिनचाही वापर होत आहे. आता बघूया, टाईट सिच्युएशन आहे. 5 चेंडू आणि धावा करायच्या 17. 5-17. थोड़ा सा लिफ्ट करा दो, गेंद को बाहर शिफ्ट करा दो. 5 चेंडू 17 धावा. आखो टप्प्याचा चेंडू होता. आता किती वेळा स्ट्राईक बदलणार, त्यांना स्ट्राईक दिली ते सक्सेस नाही झाले, यांना स्ट्राईक दिली हे सक्सेस नाही झालंय. धावाच्या स्वरूपात गडी बाद झाला. 4 चेंडू आणि धावा करायचे ते 17. My name is Lakhan, my name is Lakhan, सजनों का सजन मेरा नाम है लखन. 1 2 का 4, 4 2 का 1, my name is Lakhan. काय गाणं लावले 1 2 का 4, पण आता 1 2 का 4 करून फायदा नाही. 6 करावा लागेल, 6 करावा लागेल तर मॅच मध्ये येणार आहे. तुमच्या डीजे वाले नक्कीच जबरदस्त गाणी लावतात. 1 2 का 4 नाही तर 6 करायचे आहेत. 6 षटकार तुम्हाला ठोकायचं आहे. 4 चेंडूचा खेळ आहे, 17 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज धीरज, पण स्ट्राईक एंडला मितेश, ऑन स्ट्राईक मितेश. 4 बॉल 17, 4 चेंडूचा खेळ आहे, 17 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा सज्ज स्ट्राईक एंडला फटका खेळलाय, फटका खेळलाय, षटकार. 6 6 6 6 6 मच नीडेड, 6 षटकार. काय मॅच झालाय. आता डीजे वाले भाई ने कहा था 1 2 का 4 नाही, त्यावेळेला आम्ही म्हटलं तर 1 2 का 4 नाही, प्रथम आहेत. 1 2 का 4 नाही तर 6. आता 3-11. आता टेन्शन वाढलंय. काही काहीचा हार्टबीट एवढा वाढला, ECG चेक केला तर 72च्या जागी 92 दाखवेल, इतका आता हार्टबीट वाढलाय. टेन्शन वाढलंय. कॉन्ट्रीब्युशन देण्याची वेळ आली. टेन्शन मध्ये देणार, कॉन्ट्रीब्युशन करणार, सेलिब्रेशन. आणि मॅच पण असा आहे, भरपूर काही चाललंय. आज IPL मध्ये आपण बघतोय आशिष नेहरा भरपूर ठिकाणी फिरत असतात, सांगत असतात भाई ये करो. आता क्रिकेटचा खेळ फुटबॉलच्या कोच सारखा झालाय. फुटबॉलचा कोच पण तसा मैदानावरती फिरत असतो, तसं आताही तेच चाललंय. पण सगळ्यांचं ऐकू नका, कारण अपयश 2 प्रकारे येऊ शकतं. एक तर कोणाचं नाही ऐकल्याने, नाही तर मग सगळ्यांचं ऐकल्याने. 3-11. स्ट्रायकर एंडला प्रथम. मॅच टाईड आहे. प्रथमच्या बॅटमधून आवाज आला टक्सा, चेंडू गेला सीमारेषा पार, षटकार. प्रथम सांगता अजू भाई आपने 2 सिक्सर लगाए थे, हम भी मारेंगे. अजू भावा तू 2 षटकार मारले, 2 षटकार आम्ही मारणार. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी प्रथम की. आणि प्रथमची बारी आली आणि पण कहाणी संपली नाहीये. कहाणी आता कुठे चालू झाली. इंटरेस्टिंग आहे, ड्रामा इंटरेस्टिंग आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 2 चेंडू मध्ये करायचे त्या 5. 2 चेंडूवरती 5 धावा करायच्या आहेत. पत्त्याचा गेम होता 3-2-5 वाला. हुकमाचा एक आपण ठेवायचं हातामध्ये, आता तो ठेवलाय. प्रथम मागच्या 2 चेंडूवरती 2 षटकार. 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. 6 अगेन ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, खेळलाय चेंडू जोपर्यंत लॉंग ऑफला फील्ड करतील. थ्रो आलाय का? थ्रो चुकीच्या एंडला थ्रो झालाय. थ्रो झालाय. हे असं झालंय ज्यावेळेला मुंबईवरून येणार, तुम्हाला नाल्याच्या ठिकाणी यायचं आहे, प्लॅटफॉर्म वरती तुम्हाला गाडी थांबताना विचार करावा लागणार आहे. पहिल्या 2 डब्यात बसायचं आहे. नाही बसलं तर जास्त चालावं लागणार. आता 1 चेंडू आणि धावा करायचे त्या 3.
बघा कंचपूर जे क्लिअर करतात आयोजक आपल्याला माहिती देतात 1 चेंडू 3 धावा आहेत. जर सामना बराबरी सुटला तर सुपर से ऊपर वाला ओव्हर, सुपर से ऊपर वाला ओव्हर. पण आता कहाणी कशी आहे, कहाणी कशी आहे, जेव्हा 3 जण जाणार एखाद्या रेस्टॉरंट मध्ये जाणार, चायनीज वरती जाणार, मग ऑर्डर काय देणार, ट्रिपल राईस. आता कहाणी ट्रिपल राईस वाली आहे. 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. त्या ट्रिपल राईस मध्ये भरपूर काय असतं, नूडल असतं, थोडासा स्नॅक्सही असतो, खट्टा मिठावाला खेळ असतो, तिखटवाला खेळ आहे. ट्रिपल राईस वाला आहे, ट्रिपल राईस आहे. बघूया जिम बॉयज ग्रुपचे अध्यक्ष देखील आहे, त्याच्यामुळे आता बघूया टाळ्यांचा गजर दोन्ही टीमने घ्यायचा आहे. आर आर रेंजर आणि सुपरस्टार सुरेश जोशी सुपरस्टार. मॅच जिंकणार कोण, चर्चा चालले, मॅच जिंकणार कोण. 1 चेंडू 3, 1 2 3 शर्यत झाले चालू. 1 2 3 1 2 3 वरती फटका खेळलाय. चेंडू चालला सीमारेषेजवळ, फील्ड केलं जाईल, थ्रो येईल तोपर्यंत फिल्डिंग झाले. अजून एक धाव, अजून एक धाव, धावा धाव धावा धाव धावा धाव. विकेट. SBPL सामवेदी ब्राह्मण क्रिकेट प्रीमियर लीग मधली पहिली सुपर ओव्हर. हमने पकड़ ली है, सारी रात होगी धमाल, हर कॉपी में भर लेंगे चढ़ती जवानी सवार, हमने पकड़ ली है. थैंक यू. बिल्कुल डीजे वाले भाई ने तो कहा तो हमने पकड़ी है, लेकिन पकड़ी किसने, छोड़ी किसने है. कारण मॅच झालाय. एकदा टाळ्यांचा गजर दोन्ही टीम साठी व्हायला हवा. आर आर रेंजर साठी आणि सुरेश जोशी सुपरस्टार दोन्ही टीमनं चांगला खेळ दाखवला. खास करून प्रथमची इनिंग फाईट बॅक नॉक होता प्रथमचा. सामना बरोबरी सुटलाय. सुपर ओव्हर होणार आहे, पण पंच काय सांगतात. तीन बॅट्समन आयोजकांना महत्वाची सूचना आपल्यापर्यंत करता येते. आणि बरेचसे मोरे आमच्या जोडीने आहेत. काय SBPL चा थरार आहे, पहिला दिवस आणि पहिली सुपर ओव्हर आता येऊ घातले. नाही, अनेक जणांनी इथं प्रेडिक्ट केलं होतं की या खेळपट्टीवरती इतकी बाउंड्री आहे, तितकी बाउंड्री आहे, धावा बनतील नाही बनतील. चंदूभाऊ समोर आहेत, मी म्हटलं होतं की या सुद्धा मॅचेस बघण्यासारख्या होतील. आणि आता तो शब्द खरा ठरतोय की इथं मॅच बघण्यासारख्या झाल्यात. 35चा बचाव, त्यामध्ये सुद्धा अनेक कॅचेस सुटल्या होत्या. आणि त्या कॅचेस सुटल्यानंतर अशा प्रकारचा थरार प्रथमचं कौतुक आहे. पण ओव्हरऑल जर दोन्ही टीमने जो परफॉर्मन्स दिला तो जर बघाल तर खरोखरच वाखाणण्याजोगे राहिला आहे. मजा आली मॅचला. SBPL काय आहे, SBPL आपल्याला काय देऊन गेली, आणि SBPL आपण आयोजित केल्यानंतर ती यशस्वी आहे की अयशस्वी, त्याचा फायदा आहे की तोटा, या सर्व जर गोष्टी जर आपण बघाल तर असा आनंद, जो आनंद आपल्या रेग्युलर मॅचेसमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळालेला नाहीये. येस, शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बाद आणि त्यानंतर 2 धावा आल्या आणि सुपर ओव्हर झाली. 3 फलंदाजांची नावं द्यायची आहेत. शेवटच्या चेंडूवरचा थरार देखील आपण पाहिला होता. आणि DBNच्या कॅमेरामॅनने परफेक्ट ती चित्र कैदीत केले. खऱ्या अर्थानं कॅमेरामॅनने देखील कैदीत केलेले आहेत. आणि जसं आपण मी सुरुवातीला म्हटलं होतं की 35 धावा म्हणजे आज शाळेचे परीक्षा झाल्यात, रिझल्ट आता येणार आहे. 35 म्हटलं का फुल पास, पण आता काय झालं म्हणजे का काठावर अडकलेत. हे काठावर पास पण न झाले, आता काठावर अडकले आहेत. फक्त त्या काठावरनं तो कडेलोट कोणाचा होणार ते इंटरेस्टिंग आहे. 3 बॅट्समन 1 बॉलरचं नाव तुम्ही द्या, कारण काही गोष्टी आहेत ज्या फॉर्मॅलिटीज तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. चला, दोन्ही प्लेइंग लिस्ट मधून आपण 3 नाव. कुमार बंधू आता 3 फलंदाजांची नावं घेतली जाणार आहेत. सुपर ओव्हर होणार आहे. आणि ही सुपर ओव्हर खऱ्या अर्थानं सर्वांना हवीशी वाटत होती. भले 2 टीमना वाटत होतं की आम्ही मॅच जिंकावी, पण आपल्या सर्वांना ज्यावेळेला शेवटचा काही ह्याचा क्षण आला 1-5, त्यावेळेला सुपर ओव्हरची आतुरता सगळ्यांना लागलेली होती आणि अखेरकार ती सुपर ओव्हर आली आहे. नेहमीच म्हणजे प्रशांतजी नेहमीच सांगतात ना की हर दिन आता है हर दिन जाता है और मैदान में वही हो जो सबका दिल चाहता है. सगळ्यांचं कदाचित मनात नव्हतं की बाबा सुपर ओव्हर येऊ द्या. आता जो धावांचा पाठलाग करणार तो बॅटिंग करेल. पण एक गोष्ट नक्कीच माझ्या मनामध्ये आहे की आता हा जो सुपर ओव्हरचा मॅच होणार आहे, फक्त मॅच जो मोमेंटम होता तो मोमेंटम कोणाच्या बाजूने.
कारण एक ज्या संघानं म्हणजे RR रेंजरने हा सामना 3 षटकापर्यंत पकडून ठेवला होता, किंबहुना शेवटच्या 4 चेंडूपर्यंत पकडून ठेवला होता, 4-17चा मॅच होता, तो त्यांच्या हातून निसटलाय, तो मोमेंटम गेलाय की दुसऱ्या बाजूला अगदी विजयाच्या उंबरट्यावरती होते सुपरस्टार, तिथून हा मॅच थोडासा थांबलाय. मोमेंटम काय सांगता? बघा अगदी योग्य उल्लेख केला. 2 गोष्टी होत्या तिथे. तुम्ही ज्या वेळेला त्या मोमेंटम, चला फलंदाज पाठवा लवकर, बॅट्समन पाठवायचे. सचिनजी फलंदाज लवकरात लवकर मैदानात पाठवा. राजेश कुणाला चर्चा करू नका, आपले फलंदाज पाठवा. RR फलंदाज पाठवायचे. मी त्या चर्चेकडे येणार आहे. मोमेंटम कोणत्या बाजूने होता आणि कोणत्या बाजूने नाही. बघा 2 गोष्टी होत्या. ज्या वेळेला शेवटी ते 2 षटकार आले, त्यानंतर 1-2 बॉल 5 वरती मॅच आली आणि 5 रनावरती मॅच आल्यानंतर लगातार 2 चेंडूवरती 2-2 रन्स घेतले गेले. 5 नाही कंप्लीट झाले. हा एक निगेटिव्ह पॉईंट होता तिथे. दुसरी बाउंड्रीलाईनच्या जवळ जाऊन जो चेंडू वाढलाय तो सांगून गेला होता की ही मॅच थोडीशी अजून रंगतदार बनवायची की काय. पण या सर्व हरकती झाल्यानंतर चला RR बॅट्समन पाठवा लवकर प्लीज. RR रेंजर्स फलंदाज पाठवायचे आहेत. आपण नावं देऊन खूप सारा वेळ झालाय, आपल्याला अजून मॅचेस खेळवायचे आहेत. आणि तो मोमेंटम गेल्यानंतर दुसऱ्या बाजूला ज्या वेळेला ही मॅच फिनिश झाली, म्हणजे ज्या वेळेला मॅच संपली आहे, RR रेंजर्स काय प्रॉब्लेम आहे का? कुणाल प्रथम, कुणाल कुछ काय प्रॉब्लेम आहे का? एवढा वेळ नाही लागत मित्रा, खूप सारा वेळ झालाय तुम्ही नावं देऊन. आपण इतका वेळ नाही घेऊ शकत आहात, आपल्याला भरपूर साऱ्या मॅचेस खेळवायचे आहेत. आणि वरजी जसं मी उल्लेख केला होता, क्रिकेटमध्ये मोमेंटम नावाची महत्वाची गोष्ट असते. त्याच्यामुळे तुम्ही जो वेळ घालवताय ना, तुम्ही थोडासा वेळ घेतायत, तो कदाचित वेळेला वेळ बदलण्यासाठी देखील वेळ देत आहेत. समय जो हर समय को बदल देता है, बस समय को थोड़ा समय चाहिए. वेळ बदलणार आहे, वेळ नेहमीच बदलते आणि कदाचित ती या सामन्यामध्ये बदलू शकते. म्हणजेच वेळ खेळायला सुद्धा बदलू शकते. येस, वेळ खेळायला बदलण्यासाठी काय कारणीभूत ठरेल काय येणारी काळवेळ सांगणार आहे. आणि तो मोमेंटम बघा, ज्या वेळेला तो संमिश्र होता, दोन्ही बाजूने समान होता असं मी म्हणेल, त्या वेळेनंतर काहीशी वेळ निघून गेली आहे. आता ही जी वेळ निघून गेली ती कोणाची चांगली कोणाची वाईट येणारी काळवेळ सांगेल जरूर. तुर्तास मैदानाच्या आतमध्ये प्रथम आणि शार्दूल ही जोडी आली आहे आणि बॉलिंग मार्कवरती तन्मय याला आपण पाहतोय. 1 षटक 6 चेंडू हा निर्णय आपल्याला देणार आहेत की कोणता संघ लगातार 2 मॅच जिंकेल, आणि तो मला वाटते क्वालिफाय होताना दिसणार आहे. बिग बॅश फॉर्मॅट असल्या कारणाने इथून जिंकाल तर क्वालिफाय, पराभूत झाला तर तुम्हाला एक संधी जरूर असणार आहे. तो कम्फर्ट झोन कधी येणार आहे? पहिला बॉल उजव्याशीच्या बाहेर जाणार आणि त्याला लॉफ्ट केलं. कव्हर पॉइंट, सीमारेखा पार, सीमारेखा पार. आणि पंच वळत असताना सांगतात येस इट्स सिक्सर, षटकार. थँक्यू. बॅकफूट पंच केला होता, मागे गेला, थोडंसं आपण जागा बनवली आणि जागा बनवत असताना काय फटका खेळलाय, सुंदर. आजच्या दिवसामध्ये काही नेत्रदीपक फटके पाहिले आपण, त्यापैकी एक चांगला. आणि हमला कोणावरती केलाय? मागच्या 2 इनिंग मध्ये ज्या तन्मय नाईकनं 1-1, 2-2 धावा केल्या, या प्रमुख अस्त्रावरती हमला केलाय. याचा अर्थ हुकमाचा एक्का आहे, त्याच्यावरती हमला करा आणि मग पुढे जा. हा स्ट्रॅटेजी कदाचित असावी RR रेंजरची. नाही, कदाचित त्या बॉलच्या ऐवजी दिमागावरती आघात केला असं म्हणता येईल. बघा पुन्हा एकदा वेट केलं बॉलला आणि त्यानंतर स्पेकट काढण्याच्या प्रयत्नामध्ये 1 धाव धावून कंप्लीट केली आहे. बिलकुल तयार होते. प्रथम फक्त मैदानाच्या आतमध्ये येत असताना रन्स बनवायचे याचा विचार मनामध्ये नव्हता, तर हे सुद्धा त्याने विचार केला होता की तन्मय समोर असणार आहे, कोणत्या पद्धतीची बॉलिंग करणार आहे आणि ती बॉलिंग करत असताना माझ्याकडे त्याचं उत्तर काय असणार, उत्तर शोधून गेलाय. आणि म्हणूनच की काही चौकारानंतर इथं सिंगल सुद्धा आली आहे. जरा बघूया आता उत्तर देण्याची वेळ तन्मयचे देखील झाले. पण पहिल्या 2 चेंडूवरती 7 धावा झाल्यात. 6 चेंडूवरती किती धावा होणार? 6 चेंडूवरती किती धावा होणार? फुलर लंडीवरती समोर 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 खेळलाय, बिलकुल सीधा, तीर की तरह सीधा. चेंडू चला सीमा, रेषा 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 पार. SBPL चौकार. थँक्यू डीजे. काय मॅच चाललाय, समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केलाय, चेंडू चालला सीमारेषे पार, चौकार गेलाय. 3 चेंडूचा खेळ झालाय. धाबा धबलकावरती 11. चर्चा तीच चालली आहे, अजून किती धावा यायला हव्या. सुपर ओव्हर
सुपर से ऊपर वाला ओव्हर 3 चेंडू आणि 11 धावा झाल्यात. 3 चेंडू आणि 11 एक चांगली सुरुवात एक चांगला स्टार्ट मिळाला आहे आणि ते असताना काय कमबॅक केलाय चेंडून चाव्यामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत असताना चेंडू नाही धावणार आहे. वेट वॉच अँड देन डिलिव्हर्ड चेंडू सीमारेखा पार लॉंग ऑफ चेंडू केवरून येतोय शानदार दमदार SBPL षटकार. थँक्यू. जे एका गाण्यानं एका रीलनं समस्त महिला वर्गांना देखील वेळ लावले असं हे गाणं आता रील वाजले गेले. रुपेश पाटील यांच्याकडून शार्दूलच्या प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं बक्षीस आहे. त्याचे वडील त्यांच्याकडे हो चेंडू चाव्यामध्ये पुन्हा एकदा चेंडू गेला वन बाउंस सीमारेषा जवळ हो हर्षल धुंडो रे साजना चेंडू गेला सीमारेखा पार. वन मोर बाउंड्री अजून एक चौकार 4 धावा. थँक्यू. 5 चेंडूचा केलेला धावा आहे दापलकवरती 21 धावा दापलकवरती आहेत. प्राइज लागले षटकार ठोका 1000 मिळवा. षटकार ठोका 1000 मिळवा आणि ते प्राइज देखील लागले आणि चौकारी आहे 446. आतापर्यंत 3000 बँक बॅलन्स म्हणजे आलेत म्हणजे आपल्या बरोबर मेसेज पण आला जीपेचा. तो मेसेज देखील आलाय. चला मेसेज शेवटचा बॉल पुढे येऊन खेळलाय बराच वेळ हवेत आहे चेंडू चाललाय चेंडू सीमा रेषे हवा के साथ घटा के संग चेंडू सीमा रेषा पार षटकार. थँक्यू. यश शेठने नाद केला आणि प्रथम मला वाटतं शार्दूलने पुन्हा एकदा 20 रन केलेत म्हणजे 2 बॅटचा मानकरी ठरलाय शार्दूल आणि 4000 रुपये सुद्धा त्यांचे वडील रुपेश पाटील यांच्याकडून US मध्ये आहेत आणि त्याने तिथून मात्र हे सांगितलंय आणि त्याच्या अकाउंटला ते जमा होणार आहेत. RR लगेच फिल्डिंग लावायचे. RR प्लीज तुम्हाला या अगोदर सुद्धा सांगितलंय तुम्ही वेळ जरा मोजकाच घ्या. आपण खूप जास्त वेळ घेताय जो वेळ आणि RR रेंजरचे जे संघमालक आहेत ना ऋषिकेश पाटील याचकडनं देखील या शार्दूलच्या खेळीसाठी 1000 रुपयाचं जे प्राइज आलेले आहेत आणि तेच आहे कारण आपल्याला दिवसभरामध्ये भरपूर मेसेज येतात व्हॉट्सअपवरती येतात इन्स्टावरती होतात फेसबुकवरती पण नोटिफिकेशन येतात पण सर्वात आवडता मेसेज काय माहिती आहे ना आपला सम अमाऊंट क्रेडिटेड इन युअर अकाउंट. हा मेसेज आला का जरा बरं वाटतं. तसा एक मेसेज आलाय सम अमाऊंट क्रेडिटेड इन युअर अकाउंट तसा मेसेज आलाय. पण ही पहिली इनिंग होती बरं जी पहिली इनिंग होती. दुसऱ्या इनिंग मध्ये धमाका येऊ शकतो. 27 धावा झाल्यात 28 धावा होऊ शकतात या विश्वासाने खेळायचे आहेत कारण सुपर ओव्हर आहे तर खेळ पण सुपर से ऊपर वाला नक्कीच होऊ शकतो. नमस्कार. स्टेजच्या डाव्या बाजूला एक स्टॉल लागले आहे तिथे कोल्ड कॉफी लेमन टी कोल्ड ड्रिंक्स आणि छास अवेलेबल आहे आणि एक चांगला ब्रँड पनवेलमधून आलेला आहे त्यांनी स्टॉल टाकलेला आहे आणि कमी स्वस्तात ते देत आहेत. कुणून बाहेर आणण्यापेक्षा ग्रीन टी आणि कोल्ड कॉफी अतिशय चांगली आहे आणि कोल्ड्रिंक्स आणि छास ज्यांना पाहिजे त्यांनी तिथून विकत घेऊ शकता. संघ मालक त्यांच्यासाठी ती खबरदारी घेतील खेळाडूंसाठी. नक्कीच तुम्ही जसा उल्लेख केला छास आहे और सबके लिए खास भी आहे. छास आहे सबके लिए खास आहे आणि प्लेयरला थोडीशी आस पण आहे आणि मॅच बघूया आता 6 चेंडू आणि धावा करायच्या 28. नाही ती आस असताना मॅच सुद्धा झकास बनत चालली आहे मैदानाच्या मध्ये. बघा किती सुंदर मॅच आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला धाबा दाबलकावरती 28 करायचे आहेत 27 झालेले आहेत आणि असं असताना बॉलिंग मार्क वरती प्रसाद म्हणजेच बंटी सज्ज होते. बंटी समोर आता घंटी वाजवण्यासाठी कोण येणार हा प्रश्न पडलाय. त्याच्या समोर अज्जू तुफान त्याच्या समोर आहे वाळुंजेचा आणि त्यामुळे अज्जू आता ते रंग दाखविल का जे रंग या अगोदर कित्येक वेळा त्यांनी दाखवलेत वाळुंजे संघासाठी. आता हा बोलिंगचा बंटी त्याच्या समोर कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. 28 अवघड आहेत
की सोपे आहेत. येणारे 7 चेंडू सांगणार आहेत. सुपर ओव्हरचा थरार आहे. मगाची अशक्य अशा धावा वाचवण्यामध्ये यश आलं होता. जवळजवळ पहिला चेंडू आखोटामध्ये ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गेला इंटू द गॅप. लॉंग ऑन सीमारे कपार चौकार. सुरुवात झाली आहे. जंग छेडली आहे. आता ही छेडलेली जंग कोणाच्या बाजूने झुकते येणारी काय वेळ सांगणार आहे. गॉड फॉर 4 फर्स्ट ऑफ. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती पहिला चेंडू आणि भरतजी मोरे आणि तपासून सांगितल्या दोन्ही टीमच्या बाजू मैदानावरती अज्जू आहे. अज्जू आहे आणि जबरदस्त अज्जू आहे. मैच में टाइगर जिंदा है. टाइगर जिंदा है. सुपरस्टारचा स्टार आहे. तो स्टार आहे आणि स्टार नुसता साधा नाही आहे. हा समसमता तारा आहे. समसमता सितारा आहे आणि तो मैदानावरती दुसऱ्या बाजूला प्रसादचा तुम्ही उल्लेख केलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार टेकून अज्जूने दाखवले. बाबा तयार आहोत या रणांगणावरती. तयार आहोत लढण्यासाठी. तयार आहोत झुंजण्यासाठी आणि तयार आहोत 28चा पाठलाग करण्यासाठी. पहिल्या चेंडूवरती चौकार. मिस झाला. कोणी सांगते बाबा सरळ खेळायचं होतं. कोणी सांगतं लॉंग ऑन वरती खेळायचं होतं. पण काय माहिती ज्या जो मैदानावरती जातो ना त्याला कळते सिच्युएशन काय. पहिला चेंडू चौकार आणि त्यानंतर आलाय डॉट बॉल. डॉट बॉल आला. त्यानंतर 4 चेंडूचा खेळ निश्चित. 4 मध्ये 24 ची गरज आहे. 4 मध्ये 24 म्हटल्यानंतर 4 चेंडू 4 षटकार मारावे लागणार आहेत. या मैदानावरती 4 षटकार मारणं अवघड आहे की सोपं सर्वांना माहित आहे. आणि जर का 4 षटकार लागवले तर मात्र ही चर्चा या पहिल्या एसबीपीएल ची चर्चा. चेंडू हवेमध्ये फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन आणि या मॅचला पूर्णपणे या विकेट्सने आपल्या बाजूने झुकवून ठेवलंय तर टीम RR रेंजर्स. थँक्यू. काय मॅच झाला म्हणून बरं जे मी का उल्लेख केला होता त्या मोमेंटमचा. बघा 34 धावा केल्या होत्या. 35 करायच्या होत्या. शेवटच्या षटकामध्ये 20 धावा करायच्या होत्या. याचा अर्थ पहिल्या 3 षटकापर्यंत मॅच मध्ये आहे ना सुपरस्टार संघ पकडून ठेवला होता. किंबहुना शेवटच्या 4 चेंडूवरती 17 धावा होत्या. तिथून तुम्ही तो सामना प्रतिस्पर्धेला येण्याची संधी दिली आणि हे नालासोबार आहे. एकदा का एकाला लोकलमध्ये चढण्याची संधी दिली ना पाठीमागचे 10 चढणार. तसा मॅच आहे. तुम्ही त्या मॅच मध्ये घुसण्याची संधी RR ला दिली आणि RR ती संधी साधले. षटकार आलाय. या चेंडूवरती बॅटनं तसा बॉल निघाला लॉंग ऑफ सीमारेच्या पार. चेंडू षटकार आला परंतु काय ती मॅच तितकीशी जिवंत आहे का. 4 चेंडू 24 ची गरज असताना आलेली विकेट. 3 चेंडू 24 ची गरज असताना आलेला हा षटकार. आता 2 चेंडू 18 धावांची गरज आणि 2 चेंडू 18 म्हटल्यानंतर काहीशी औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक आहे. परंतु जर का जसं म्हणतात ना गरम दुधामध्ये एखादा मिठाचा काढा पाडावा आणि ते दूध नासावं त्या पद्धतीने जर का काही होणारा क्षण इथं घडला नाही एखादा नो बॉल किंवा षटकार आला तर मात्र मजा येईल. शॉर्ट बॉल स्टेप आउट झाले. स्टेप आउटवर खेळण्याचा प्रयत्न आणि स्टेप आउट झाल्यानंतर मात्र तो चेंडू उसळी किती घेतला त्याला काही तितकाचा फरक पडत नाही. त्याचा परिणाम काही जाणवत नाही आणि असं असताना डॉट बॉल आलाय. आता मॅच फक्त फॉर्मॅलिटी म्हणून पुढे चालू आहे. चला फॉर्मॅलिटी जसं तुम्ही उल्लेख केला तर मागे काय घडलं असतं जरा वेगळं काही झालं असतं. चमत्कारिक तर मॅच मध्ये होती पण RRनं आपली रेंज वाढवली. रेंजरनं आपल्या रेंज मध्ये आलेल्या चेंडूला सीमारेषा दाखवली आणि हा सुपर ओव्हरचा थरार. सुपर ओव्हरचा मॅच अजून बाकी आहे. पंचा सांगता व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडनं होतोय. बाकी आहे पण ही SBPL सामवेदी ब्राह्मण प्रीमियर लीग जी आपण बघतोय ना ही खऱ्या अर्थानं सक्सेसही झाले. ज्या पद्धतीने क्रिकेट आज सकाळपासून बघतोय बाकीच्या टीम वाट बघतायत आपली पण सुरुवातीच्या 3 सामन्यातला खेळ नक्कीच चांगला झालाय. खूप चांगला झालाय. म्हणजे पैसा वसूल सामना जो आपण म्हणतो ना त्या पद्धतीने या मॅचला सर्वांनी दाद दिली. त्याच पद्धतीने चेंडू मागे निघून गेला. मॅच फिनिश. सामना संपला. सामना जिंकला टीम RR रेंजर्स या संघाने आणि पराभवाच्या छायामध्ये सुरेश जोशी सुपरस्टार हा संघ हा टीम पण जो काही खेळ 35 धावांचा बचाव करण्यामध्ये ते दिलेलं योगदान होतं गोलंदाजांपासून कडून ते खूप वाखाणण्याजोगे राहिलं. ते प्रशंसेस पात्र होतं आणि त्या